नागपूरच्या खामला येथील राणाप्रताप नगर रोडवरील सोमलवार स्कूल परिसरात प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्ण होणे अपेक्षित असलेले रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे शाळेच्या परिसरात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान काढलेला मातीचा ढिगारा, चिखल आणि कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहत येऊन थेट शाळेच्या मैदानात साचला आहे. परिणामी संपूर्ण मैदान चिखलमय झाले असून अनेक ठिकाणी गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येण्या-जाण्यास अडचणी निर्माण झाल्या असून घसरून अपघात होण्याची तसेच दूषित पाण्यामुळे विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच हे काम पूर्ण करणे आवश्यक असताना संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागपूर महानगरपालिका आणि संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून साचलेले पाणी, चिखल आणि कचरा हटवावा, रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।